Hello student, today in this video we are going to learn a new topic from 10th from ninth class subject English, and our topic is 4.1 what is a success. तर मुलांना आपण पाहणार की व्हॉट इज सक्सेस म्हणजे जे यश आहे ते काय आहे या पाठाबद्दल किंवा ह्या कवितेबद्दल आपण पाहणार आहोत की सक्सेस काय आहे. आपण पाहणार की सक्सेस काय आहे. सक्सेस म्हणजे काय आहे की एक प्रकारे यशस्व जे की आपण एखादी गोष्ट जेव्हा जिंकतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो सक्सेस म्हणतो. मग ती कोणत्या प्रकारे आपण जगतो तर आपण त्याला पाहणार की व्हॉट इज अ सक्सेस. सक्सेस काय आहे, यश काय आहे. ही जी छोटीशी जी पोयम आहे, जी छोटीशी जी कविता आहे, या कवितेच्या माध्यमातून आपण शिकणार की ज्याच्यामध्ये ती फार छोटी कविता आहे आणि याच्यामधून आपण मला शिकणार की इंट्रोडक्शनच्या माध्यमातून पाहणार की या कवितेमध्ये काय शिकणार आहे की इन दिस पोएम पोएट टेल अस व्हॉट इज द सिक्रेट ऑफ सक्सेस. की जो पोएमकार आहे, जो गीतकार आहे, तो काय सांगत आहे की जे यशस्वीचं जे रहस्य आहे ते काय आहे तो या कवितेमध्ये तर आपल्याला सांगत आहे की बघा मुलांनो की जे यश जे सिक्रेट आहे किंवा जे सक्सेस आहे त्याचं जे गुपित आहे प्रत्येकाचं हे वेगवेगळं असू शकतं की जे कशा प्रकारे कुणाला हसण्यामध्ये, खेळण्यामध्ये, कुणाचं काम करण्यामध्ये, कोणाला दुसऱ्याला मदत करण्यामध्ये की दुसऱ्याला आनंद देण्यामध्ये, दुसऱ्यांना हसवण्यामध्ये प्रत्येकाचा हा आनंद हा लपलेला प्रत्येकाचं जे सक्सेस आहे तो त्याच्यामध्ये आहे. तर प्रत्येकाचं जे सक्सेस आहे ते प्रत्येक गोष्टीमध्ये, परंतु इथे जे कविकार आहेत ते आपल्याला सांगत आहेत की या कवितेमध्ये पोएम जो आहे तो काय सांगत आहे, गीतकार काय सांगत आहे की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ सक्सेस. जे सक्सेस आहे, जे यशस्वीचं जे रहस्य आहे ते कोणत्या प्रकारचं आहे आपण ते पाहणार आहोत. प्रथम आता आपण कविता वाचून घेणार आहोत. व्हॉट इज द सक्सेस इथे दिलेले आहे की आपण कविता वाचून त्याच्यानंतर आपण त्याचा अर्थ पाहणार. बघा इथे दिले आहे की व्हॉट इज द सक्सेस टू लाफ ऑफन अँड मच, to win the respect of the intelligent people and the affection of the children, to earn the appreciation of the honest critics and the endure the betrayal of the false friends, to appreciate the beauty, to find the best in others सांगितले, to leave the world and beat paper the weather by the healthy child and the garden patch, or redeem social condition to know even one life and breathe it easier because you have a live, this is to have succeeded. तर अशा प्रकारे बघा जी कविता आहे कोणी दिली आहे, रॅल्फ वॉल्डो एमोरिस यांनी ही कविता ही लिहिलेली आहे. आणि या कवितेचा जे अर्थ आहे त्यात आपण बघा स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. इथे दिले की व्हॉट इज अ सक्सेस. आपण जी कविता आहे ती परिपूर्ण वाचून घेतलेली आहे आणि या कवितेचा जो अर्थ आहे आता आपण बघा स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. इथे दिले की व्हॉट इज अ सक्सेस. सक्सेस काय आहे त्यांनी विचारले. काय आहे सक्सेस. टू लाफ टू ऑफन अँड मच, की खूप सारं हसणे आणि हसणे. टू लाफ हसणे आणि ऑफन अँड मच आणि जास्तीत जास्त हसणे, खूप वेळा हसणे म्हणजेच काय आहे सक्सेस आहे. सक्सेस म्हणजे काय आहे, यशच आहे, यशस्वी आहे. की कशा प्रकारे आपण यश मिळवतो. व्हॉट इज अ सक्सेस काय आहे दिले की टू लाफ, लाफ म्हणजे हसणे, अँड टू ऑफन, ऑफन म्हणजे वारंवार काय करणे, अँड मच आणि खूप सारं हसणं त्याला काय सक्सेस आहे. नेक्स्ट लाईन आहे ती काय आहे, टू विन द रिस्पेक्ट ऑफ द इंटेलिजंट पीपल. तुम्हाला काय करायचं आहे, टू विन जे जिंकलेले आहेत त्यांचा तुम्हाला आदर करायचा आहे. रिस्पेक्ट मीन्स आदर, अँड इंटेलिजंट पीपल जे हुशार आहे, जे विद्वान आहेत त्या लोकांचा तुम्हाला आनंद करायचा आहे, आदर करायचा आहे, रिस्पेक्ट द्यायचा आहे. अँड अफेक्शन ऑफ चिल्ड्रन आणि मुलांबद्दल तुम्हाला प्रेम करायचं आहे. प्रेम म्हणजे आपुलकी, जिव्हाळा, जे अफेक्शन जो हा शब्द इथे आलेला आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, प्रेम आहे. जी मुलं आहेत त्या मुलांबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, अपेक्षा करायचं आहे, तुम्हाला प्रेम द्यायचं आहे, जिव्हाळा करायचा आहे. टू अर्न द अप्रिशिएट ऑफ हॉनेस्ट क्रिटिक्स आहे की जे माणसं आहेत की जे प्रामाणिकपणे जे आपलं काम करत आहेत त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्रिशिएट करायचं आहे. ॲप्रिशिएट करणं म्हणजे एखाद्या गोष्टीची की आपण एखाद्या गोष्टीला प्रोत्साहन द्यायचं आहे. अँड द एन्जॉय द बेटर ऑफ द फॉल्स फ्रेंड्स आहेत. परंतु जे फसवेगिरी जे लोक आहेत आणि ते बेटर ऑफ द फॉल्स फ्रेंड आहेत. आणि त्याचप्रमाणे जे चुकीचे जे मित्र आहेत, जे आपल्या बिनकामाचे आहेत, जे आपल्याला उपयोगाचे नाहीत, अशा माणसांपासून किंवा अशा व्यक्तीपासून देखील आपल्याला काय करायचं आहे, दूर राहण्याचा जो सल्ला आहे तो आपल्याला इथे कवितेमध्ये देत आहे. की काय सांगितलं आहे, टू अर्न द अप्रिशिएशन ऑफ द हॉनेस्ट क्रिटिक तुम्ही मिळवायचं आहे की जे प्रामाणिकपणे जे काम करतात त्याप्रमाणे त्यांना काय करायचं आहे. बघा हॉनेस्ट म्हणजे जे प्रामाणिकपणे आहेत ते जे काम करतात त्यांना काय करायचं आहे, जे समीक्षक आहेत किंवा क्रिटिकचा अर्थ काय आहे, समीक्षक आहेत, जे परीक्षक आहेत, जे प्रामाणिकपणे ते काम करत आहे, जे त्यांना हॉनेस्ट आहेत त्यांना आपलं काय करायचं आहे, तुम्हाला अप्रिशिएट करायचं आहे, त्यांना त्यांची स्तुती करायची आहे. आणि जे इंड्युअर आहेत त्याचप्रमाणे जे खोटारडे लोक आहेत, जे चुकीचे लोक आहेत, जे चुकीचे जे
मित्र आहेत त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, दूर ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण त्यांना काय करायचं आहे, आपलं जे सक्सेस आहे ते इथे त्यांना सांगत आहे. नेक्स्ट जी लाईन आहे, टू अप्रिशिएट इट्स ब्युटी. जे काही सुंदर आहे त्या गोष्टीला तुम्हाला सुंदर म्हणता आलं पाहिजे. म्हणजे तुमच्या डोळ्याला जी गोष्ट दिसत आहे की सुंदरतेची आहे, एखादी गोष्ट चांगली आहे, एखादं चित्र चांगलं आहे, एखाद्या गोष्टीचं ड्रॉइंग चांगलं आहे, एखाद्याचं क्राफ्ट चांगलं आहे, एखादी सुंदर वस्तू आहे, सुंदर वास्तू आहे, तर त्या गोष्टीला देखील तुम्हाला सुंदर म्हणता आलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीचं प्रेमळ व्यक्तिमत्व असू शकेल, एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी असेल, एखाद्या गोष्टीची इमारत असेल, एखाद्या गोष्टीचं जे चित्र असेल, एखादी जी वस्तू असेल, त्या गोष्टी जर सुंदर असेल तर तुम्हाला ते म्हणण्याची देखील तुमच्यामध्ये काय पाहिजे, म्हणजे हिंमत पाहिजे की तुम्ही ती गोष्ट म्हटली पाहिजे. टू ॲप्रिशिएट, की तुम्ही त्या गोष्टीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. टू ॲप्रिशिएट ब्युटी, कोणत्याला, टू फाइंड द बेस्ट ऑफ इन अदर. दुसऱ्यांमधली जे चांगल्या गोष्टी आहेत त्यांना तुम्हाला चांगलं बोलण्याचं देखील तुमच्याकडे काय पाहिजे, तुम्ही बोललं गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याच्यातली ती ब्युटी आहे ते सांगणं हे तुमचं देखील काम आहे. म्हणजे ते सांगायचं तुम्ही त्यांना काय करायचं आहे, अप्रिशिएट करायचं आहे, तुम्ही त्यांना उत्तेजन द्यायचं आहे, तुम्हाला त्यांना प्रोत्साहन हे देता आलं पाहिजे. कशाबद्दल, टू फाइंड द बेस्ट इन अदर म्हणजे जे इतर लोक आहेत त्यांना तुम्हाला ॲप्रिशिएट करता आलं पाहिजे हर एक गोष्टीसाठी. तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय होणार आहात, सक्सेस. मग सक्सेसचं ते काय सांगत आहेत, आपल्याला इथे सिक्रेट सांगत आहेत की तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला सिक्रेट सक्सेस बोलता आलं पाहिजे. त्याच्याविषयी कवी आपल्याला इथे सांगत आहे की तुम्हाला सक्सेस कधी म्हटलं पाहिजे. टू लिव्ह द वर्ल्ड अ बिट बेटर, की जे कडू लोक आहेत तुम्ही त्यांच्यापासून काय राहायचं आहे, जे दूर राहायचं आहे. जे बघा दिलंय की ते चांगलं आहे, तर टू लिव्ह द वर्ल्ड द बाईट बेटर, की ते काय करायचं, जे चुकीचे जे लोक आहेत त्याच्यापासून तुम्हाला दूर राहणं हे बेटर आहे, चांगलं आहे. वेदर बाय द हेल्दी चाइल्ड अँड गार्डन पॅक, की म्हणजे कसं आहे की जे हेल्दी म्हणजे काय आहे, जे आरोग्य जे चांगले आहेत, जे चांगले मुलं आहे, जे गार्डन जो पॅच आहे त्यांच्यापासून तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या जवळ राहायचं आहे. ऑर रिडीम सोशल कंडिशन अँड टू नो इवन वन लाईफ हॅड ब्रेथेड, आणि ऑन रिडीमिंग सोशल कंडिशन, आणि आपल्याला सामाजिक दृष्ट्या सगळ्या गोष्टीला सामावून घ्यायचं आहे. टू नो इवन वन लाईफ हॅड ब्रेथेड, की जी आपली जी लाईफ आहे त्या लाईफमध्ये कोणाला तरी आपल्यामुळे आनंद देता आला पाहिजे, आपल्यामुळे त्यांना श्वास घेता आला पाहिजे. जे लाईफमध्ये आपलं जे कर्तव्य आहे त्याचं आपल्याला योग्य प्रकारे पालन करता आलं पाहिजे. इझियर म्हणजे अतिशय सोप्या दृष्टिकोनातून आपण एखाद्याला काय केलं पाहिजे की आपल्यामुळे त्याला एक मोकळा श्वास घेता आला पाहिजे. बिकॉज यू हॅव लिव्ह, कारण तुम्ही काय आहात, तुम्ही जिवंत आहात. दिस इज टू हॅव अ सक्सेस, आणि हेच एक सक्सेसचं काय आहे, रहस्य आहे. तर अशा प्रकारे कवी इथे आपल्याला सांगत आहे की कशा प्रकारे तुम्ही जे सक्सेस आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करू शकता, कशा प्रकारे तुम्ही त्या सक्सेसचे जे सिक्रेट्स आहेत, जे गुपित आहेत ते तुम्हाला इथे त्यांनी सांगितलेले आहेत. तर ही जी बघायची कविता आहे ही कोणी दिली आहे, रॅलम वॉलड एमर्सन यांनी दिलेली आहे. आणि या कवितेच्या मार्फत त्यांनी एक मोलाचा जो संदेश आहे तो देखील इथे आपल्याला दिलेला आहे. आता जे बघा पोएम आहे त्याचं मिनिंग बघा इथे काय सांगत आहे आपल्याला पाहणार आहोत. पोएमचं जे मिनिंग आहे बघत आहोत की तिला की द रिअल सक्सेस इज टू the real success is to laugh a lot and win the respect of intelligent people and the affection of the children. बघा तेच आहे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं आहे की जे खरं सक्सेस आहे, जे खरं यश आहे ते कशामध्ये आहे, हसण्यामध्ये आहे. लॉट ऑफ अँड हसण्यामध्ये आणि खूप सारं हसण्यामध्ये आहे, बोलण्यामध्ये आहे. आपलं जे यश आहे ते कशामध्ये आहे हे तुम्ही जाणून घ्या. टू विन द रिस्पेक्ट, आपला जो विजय आहे तो कशात आहे, इंटेलिजंट पीपल अँड द अफेक्शन ऑफ द चिल्ड्रन, की तुम्ही जे हुशार माणसं आहात त्यांचा तुम्ही रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे, आणि जे लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही प्रेम दाखवणं हे गरजेचं आहे. इट इज ऑल्सो टू अर्न द अप्रिशिएट ऑफ द हॉनेस्ट क्रिटिकर्स, की जे अजून तुम्ही कोणाला अप्रिशिएट केलं पाहिजे, कोणाबद्दल प्रेम दाखवलं पाहिजे. ऑल्सो टू अर्न द अप्रिशिएट, तुम्ही अजून कोणाला प्रेरणा दिली पाहिजे. जे हॉनेस्ट क्रिटिकर्स आहेत, जे परीक्षक आहेत तुमचे, त्यांचा देखील तुम्ही मान सन्मान ठेवला पाहिजे. जे तुमच्यापेक्षा त्यांचं जे स्थान आहे, जे परीक्षक आहेत, जे तुमच्यावरचे आहेत, त्यांचे जे समीक्षक किंवा परीक्षक आपण म्हणू शकतो, त्यांना देखील तुम्ही जे हॉनेस्टली काम करतात त्यांचा देखील तुम्ही काय ठेवला पाहिजे, त्यांना अप्रिशिएट करणं गरजेचं आहे, त्यांना रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. आणि जे इंडिओ द बेटर ऑफ द फॉल्स फ्रेंड, आणि जे चुकीचे जे मित्र आहेत, चुकीचे जे लोक आहेत त्यांचा तुम्ही काय केलं पाहिजे, असून दूर राहिलं पाहिजे. इट इज ऑल्सो टू अप्रिशिएट ब्युटी अँड टू फाइंड द बेस्ट, आणि त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या डोळ्याला जे काही चांगलं दिसतंय त्या सगळ्यांचा तुम्हाला सन्मान करायचा आहे, त्यांना रिस्पेक्ट द्यायचा आहे, त्याच्याबद्दल चांगलं बोलता आलं पाहिजे. अकॉर्डिंग टू द
पोस्ट सक्सेसेस इज ऑल्सो टू लिव्ह द वर्ल्ड बेटर वर्ल्ड इन द फॉर्म ऑफ द हेल्दी चाइल्ड. आणि अशा प्रकारे जे ज्या जीवनामध्ये आपल्या जे कडू व्यक्ती आहेत किंवा जे आपले जे कडू बोलणारे आहेत त्या सगळ्या गोष्टी लोकांपासून आपल्याला दूर राहून एक प्रकारे ज्याप्रमाणे जे गार्डनमध्ये फुलं असतात त्या गार्डनमध्ये मुलं असतात त्यांच्याप्रमाणे आपल्याला छान असं जगता आलं पाहिजे. अ ब्युटिफुल गार्डन ऑफ बेटर सोशल कंडिशन. आणि जे गार्डन आहे जे मुलं आहेत त्याच्यापेक्षा सोशल लाईफपेक्षा देखील तरी हे बेटर आहे की जे गार्डनमधली मुलं आणि जी फुलं आहेत ते देखील याच्यामध्ये चांगले आहेत. टू मेक इवन वन लाईफ कम्फर्टेबल मीन्स सक्सेस. की जे आपलं एक लाईफ आहे ते आपलं कसं आरामदायक जे लाईफ आहे ते सक्सेसफुल असणार आहे अकॉर्डिंग टू द पोएट लव्ह वर्ल्ड युनिव्हर्सिटी. तर असं कुणाच्या म्हणण्यानुसार आहे जे आपले कवी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आहे की ते रॅल्फ वॉल्डो जे कवीचे जे कविता करणारे जे आपले जे कवी आहेत त्यांच्या मतानुसार त्यांनी दिलं की व्हॉट इज अ सक्सेस. सक्सेसचा अर्थ काय आहे. आज आपण एक नवीन दृष्टिकोनातून आपण त्या गोष्टीचा अर्थ इथे शिकलेला आहोत. तर अशा प्रकारे आपण कवितेचं मिनिंग आपण इथे पाहिलेलं आहोत. तर समीरच्या माध्यमातून बघितलं त्यांनी पाहिलं की इन दिस फॉर्म्स वी लर्न द डिफरंट फॉर्म ऑफ सक्सेस. की या कवितेमधून आपण शिकलेलो की कशा प्रकारे सक्सेसची जी डेफिनेशन आहे ही वेगवेगळ्या प्रकारे आहे वेगवेगळ्या माध्यमातून कशा प्रकारे आहे याचा आपण याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. ते दिलं आहे की इन दिस फॉर्म वी लर्न म्हणजे काय शिकणे. तर डिफरंट फॉर्म्स ऑफ जे वेगवेगळ्या प्रकारे फ्रॉम सक्सेस की कशा प्रकारे सक्सेसची जी डेफिनेशन आहे ती वेगळ्या प्रकारची आहे हे आपण या पाठाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. चला तर आता आपण या पाठाच्या माध्यमातून असणारे जे ॲक्टिव्हिटी गेम आणि टेस्ट आहेत ते कोणकोणते आहेत ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आता बघा इथे दिलं जी ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न दिले आहेत आणि इथे दोन तुम्हाला ऑप्शन्स आहेत. त्या दोन ऑप्शनपैकी आपलं एक पहिला क्वेश्चन पहिलं जे आपलं आन्सर आहे ते करेक्ट असणार आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा इथे दिलं आहे द पोएट सेज दॅट द सक्सेस इज. आता जो कवी सांगत आहे सक्सेस म्हणजे जे यशाचं काय रहस्य ते काय आहे. मग इथे तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत. टू लाफ नेवर ॲट ऑल तुम्ही कधी हसायचं नाही आहे का टू लाफ ऑफन अँड मच का तुम्हाला हसायचं आणि खूप वारंवार हसत राहायचं आहे. माणसाच्या जीवनाचा जो प्रयोग आहे किंवा माणसाने हे नेहमी हसणं फार गरजेचं आहे बोलणं गरजेचं आहे आणि व्यक्तिमत्व प्रकट करणं देखील हे तितकंच गरजेचं आहे असं कवी आपल्याला या माध्यमातून सांगत आहे. आणि म्हणून जे सक्सेस आहे त्याचं जे राज आहे त्यांनी सांगितलं आहे की द पोएट से दॅट सक्सेस जे यशस्वी होण्याचं जे कारण काय आहे. मग टू लाफ नेवर ॲट ऑल आपल्याला कधीच हसायचं नाही आहे का आपल्याला नेहमी हसायचं आहे आणि बोलायचं आहे. तर आपल्याला नेहमी हसायचं आहे आणि आपल्याला बोलता आलं पाहिजे असं कवीने आपल्याला सल्ला दिलेला आहे की आपल्याला हसता आलं पाहिजे आपल्याला बोलता देखील आलं पाहिजे इतरांबरोबर. तर अशा प्रकारे जे आपलं करेक्ट आन्सर आहे द पोएट से दॅट सक्सेस इज टू लाफ ऑफन अँड मच. आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हसायचं आहे ऑफन म्हणजे वारंवार आणि मच आणि खूप वेळा हसायचं आहे हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे द पोएट वॉन्ट अस टू. म्हणजे पोएट आहे जो कवी आहे त्याची काय इच्छा आहे. अर्न प्रॉपर्टी म्हणजे तुम्हाला फार प्रॉपर्टी कमवायची आहे. अर्न म्हणजे कमवणे तुम्हाला संपत्ती कमवायची आहे का. आपलं जर सेकंड आहे त्यांनी सांगितलं आहे अर्न द अप्रिशिएट्स ऑफ द हॉनेस्ट क्रिटिक्स आहे की जे समीक्षक आहे जे तुमचे परीक्षक आहेत की जे तुमचे वरचे लोक आहेत त्यांना तुम्हाला ऑनेस्ट करायचं आहे त्यांना तुम्हाला अप्रिशिएट करायचं आहे त्यांना तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. तर बघा अर्न द अप्रिशिएट तुम्हाला मिळवायचं आहे. काय मिळवायचं आहे की अर्न द अप्रिशिएट्स ऑफ द हॉनेस्ट. मग हे त्याच्यापैकी आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. आपण बोलू शकतो कवीने सांगितलं आहे का अर्न प्रॉपर्टी की तुम्ही खूप सारी संपत्ती गोळा करा खूप सारं धन जमा करा. तर नाही कवी नाही आपल्याला सांगते. कवी आपल्याला सांगतोय की तुम्ही अर्न द अप्रिशिएट ऑफ द जे हॉनेस्ट क्रिटिक जे तुमचे परीक्षक आहे जे तुमचे वरचे लोक आहेत त्यांना तुम्हाला काय करायचं आहे हॉनेस्टली जे काय करतायत काम करतायत त्यांना तुम्हाला काय करायचं आहे अप्रिशिएट करायचं आहे. चांगल्या गोष्टी त्यांच्याबद्दल बोलायच्या आहेत त्यांच्याबद्दल चांगलं बोलता आलं पाहिजे असं देखील इथे आपल्याला कवी सांगत आहे. जो नेक्स्ट आहे द पोएट वॉन्ट अस टू अप्रिशिएट. आता पोएट जो कवी आहे तो कोणाला अप्रिशिएट करत आहे बघा तर गॉडला का ब्युटीला कुणाला अप्रिशिएट करायला सांगत आहे. आपले जर कवितेचा जो मुख्य विषय आहे तो कोणता आहे तर तो आहे काय आहे बरोबर आपला विषय आहे ब्युटी आहे. आणि जो जी कवी आहे कवीची इच्छा काय आहे की तुम्ही कुणाला अप्रिशिएट करायचं आहे. तर साहजिकच आहे गॉड येईल का ब्युटी येईल. तर आपलं जे आन्सर आहे त्याला आपण म्हणणार ब्युटीला आपल्याला अप्रिशिएट करायचं आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे द पोएट वॉन्ट अस टू लिव्ह द वर्ल्ड इट्स अ बेट. तर पोएटची जी इच्छा आहे जी कवी आहे त्याची इच्छा काय की काय सोडायचं आहे आपल्याला जे काय सोडून चांगलं धरायचं आहे आपल्याला लिव्ह द वर्ल्ड
ऑफ बीट, की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला याच्यातून, तर बेटर करायचं आहे का बिटर करायचं आहे. तर बेटर म्हणजे अधिक चांगले करायचं. आपल्याला हे जे जग आहे ते अधिक कसं करायचं आहे, आपल्याला कडू करायचं आहे का आपल्याला बेटर करायचं आहे, अधिक चांगलं करायचं आहे आपल्या बोलण्याच्या माध्यमातून. तर इथे दिलेलं आहे द पोएट वॉन्ट्स टू लीव्ह द वर्ल्ड. आपलं जे करेक्ट आन्सर काय करायचं आहे, बेटर करायचं आहे का अधिक वातावरण दूषित करायचं आहे. तर आपल्याला ते वातावरण कसं करायचं आहे, बेटर करायचं आहे. आपल्या प्रेमळ बोलण्याने, आपल्याला अप्रिशिएटने आपल्याला त्याला काय करायचं आहे, बेटर बनवायचं आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं घेतलेली आहे. आता मात्र आपण गेमच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा आता इथे जो प्रश्न आहे आणि त्याच्यावर ऑप्शन्स आहेत पाहणार आहोत. द पोएट वॉन्ट अस टू लीव्ह द वर्ल्ड अ बाईट. मग इथे बेटर आहे, बेड आहे, ब्रॉडेड आहे का बेटर आहे. तर यापैकी आपलं तर बघा पुन्हा आपलं जो क्वेश्चन आहे, द पोएट वॉन्ट अस टू लिव्ह. आपल्याला काय लिव्ह द वर्ल्ड ॲट अ बीट, जे आपण हे जग सोडून जाण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे. द पोएट वॉन्ट्स टू लिव्ह द वर्ल्ड अ बीट. आपण हे जग सोडून जाण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, बिटर करायचं आहे. हे जग आपल्याला कडू करायचं आहे, बेड करायचं आहे, ब्रॉड म्हणजे नारो खूप मोठं करायचं आहे का बेटर करायचं, चांगलं करायचं आहे. तर आपण जाण्यापूर्वी आपलं जे जग आहे ते काय करायचं आहे, आपल्याला अधिक चांगलं करायचं आहे. म्हणजे जे आपलं आन्सर आहे बेटर करायचं आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे म्हणून आपण इथे क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पोएट सेड दॅट सक्सेस इज. आता जो कवी आहे तो काय म्हणतो की सक्सेस म्हणजे काय आहे. तुम्हाला ऑप्शन्स आहे, टू लाफ ऑफन अँड मच. सेकंड, टू लाफ नेवर ॲट ऑल, म्हणजे तुम्हाला कधीच हसायचं नाही आहे. टू लाफ लेस अँड वर्क मोर, की तुम्हाला कमी हसायचं आणि जास्त काम करायचं आहे, असं आहे का, तर नाही. टू लाफ लेस अँड लो, तुम्हाला खूप म्हणजे टू लाफ लेस कमी हसायचं आहे आणि खूप कमी हसायचं आहे. लाफ म्हणजे तुम्हाला आधीच कमी हसायचं आणि त्याच्यापेक्षा कमी हसायचं आहे का, तर नाही. तर पोएट से दॅट सक्सेसचा अर्थ काय आहे, टू लाफ ऑफन अँड मच, तुम्हाला हसायचं आहे आणि वारंवार हसायचं आहे आणि बोलायचं आहे, असे ते कवी आपल्याला उपदेश करत आहे. आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे म्हणून आपण ते योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, देअर आर डॅश डॅश लाईन इन द पोएम. मग किती पोएमचे लाईन आहेत इथे, 14 आहे, 7 आहे, 2 आहेत का 4 आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे जे 14 इथे आहेत. तर देअर आर 14 लाईन, या कवितेमध्ये किती आहेत लाईन्स, 14 आहेत, म्हणजे 14 आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पोएट वॉन्ट अस टू. जो पोएट आहे तर त्याला काय करायची इच्छा आहे, तो काय म्हणतो त्याची काय अशी इच्छा आहे, तर अर्न अ लॉट ऑफ मनी, की तुम्ही खूप सारा पैसे कमवा असं त्याची इच्छा आहे का. अर्न प्रॉफिट्स म्हणजे तुम्ही काय करायचं की तुम्हाला जे फायद्याचं आहे ते तुम्ही कमवायचं आहे का. अर्न द अप्रिशिएशन ऑफ द हॉनेस्ट, की ज्याप्रमाणे जे लोक आहे, जे प्रामाणिक लोक आहेत त्यांना तुम्हाला अप्रिशिएट करायचं आहे का. हां, आणि अर्न प्रॉपर्टी, तुम्हाला प्रॉपर्टी गोळा करायची, कमवायची आहे का. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय, द पोएट वॉन्ट टू अस टू अर्न द अप्रिशिएट ऑफ हॉनेस्ट. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे म्हणून आपण त्याच्यावर योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपलं नेक्स्ट आहे, द पोएट वॉन्ट्स टू अप्रिशिएट. आता ते कोणाला अप्रिशिएट करायचं आहे, द रिचेस आहे, जे ब्युटी आहे का, जे गॉड आहे का, सोसायटी आहे. जो आपला कवितेचा जो मुख्य विषय आहे, जो मुख्य केंद्रबिंदू आहे तो कोण आहे. मग द पोएट वॉन्ट टू अस टू अप्रिशिएट म्हणजे आपल्याला कोणाला प्रेरणा द्यायची, कोणाला उत्तेजना द्यायची आहे. मग रिचेसला का, तर नाही. म्हणजे आपल्या मुख्य उद्देश काय आहे, गॉड आहे का, तर त्याचा संबंधच आलेला नाही आहे प्रश्न उत्तर. तर आपलं उत्तर आहे ब्युटी. द पोएट वॉन्ट्स अस टू अप्रिशिएट द ब्युटी. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. बघा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांचं टेस्ट आहे. या टेस्टच्या माध्यमातून आपण प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. आपण बघा इथे पाहणार आहोत. आपला प्रश्न आहे तो मला इथे दिला आहे. इथे 4 ऑप्शन्स आहेत, त्यापैकी आपला एक करेक्ट आन्सर आहे. इथे पाहणार द पोएट वॉन्ट्स टू, मग काय कवीची काय इच्छा आहे, की काय आपल्याला कवीची काय इच्छा आहे, आपण काय करावं. अर्न अ लॉट ऑफ मनी, अर्न द अप्रिशिएट ऑफ द हॉनेस्ट, अर्न प्रॉफिट का अर्न प्रॉपर्टी. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, अर्न अ लॉट ऑफ मनी. आपल्याला खूप सारे पैसे कमवायचे आहेत का, अशी त्याची इच्छा आहे का कवीची. आपण अर्न द अप्रिशिएट ऑफ हॉनेस्ट, की जे आपण काय करायचं आहे, कमवायचं आहे, की जे प्रामाणिक लोक आहेत त्यांना आपल्याला काय करायचं आहे, एनकरेज करता आलं पाहिजे, ते करायचं आहे का. तर अर्न प्रॉफिट, खूप सारे प्रॉफिट मिळवायचं आहे का. अर्न प्रॉपर्टी, तर आपल्याला काय करायचं आहे, आपलं योग्य उत्तर आहे अर्न द अप्रिशिएशन ऑफ हॉनेस्ट. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे, देअर आर डॅश डॅश लाईन इन द पोएम. आता त्याच्यामध्ये किती लाईन्स आहेत या पोएममध्ये. त्या लाईनमध्ये पोएम 14 आहेत. किती आहेत, तर आपलं 14, 2, 7 आणि 4 आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर असं काय असणार आहे, 14. देअर आर 14 लाईन इन द पोएम. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे.
आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे द पोएट वॉन्ट टू लिव्ह द वर्ल्ड अ बेटर, की आपण हे जग सोडून जाण्यापूर्वी आपले जग कसं बनवलं पाहिजे, बेटर, बॉर्डेड, बेटर का बेटर. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे आपल्याला हे जग कसं बनवायचं आहे, बेटर करायचं आहे. आपला नेक्स्ट आहे द पोएट से दॅट सक्सेस इज. तो पोएट आहे, तो पोएट काय सांगतो की कशाला सक्सेस करायचं आहे. द पोएट से दॅट सक्सेसचे रहस्य कशात आहे, टू लाफ ऑफन अँड मच, टू लाफ लेस अँड वर्क मोर, का टू लाफ नेव्हर ॲट ऑल, का टू लाफ लेस अँड लो. की तुम्हाला कधीच हसायचं नाही आहे का खूप कमी हसायचं आहे आणि खूप कमी. टू लाफ कमी काम हसायचं आहे आणि कमी काम जास्त काम करायचं आहे का खूप हसायचं आहे आणि खूप हसत राहायचं आहे. तर आपलं योग्य उत्तर आहे टू लाफ ऑफन अँड मच, हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे द पोएट वॉन्ट अस टू अप्रिशिएट. तर कवी कुणाला सांगते अप्रिशिएट करायला, कुणाला सांगत आहे. तर तिथे आन्सर आहेत आपले जे ऑप्शन्स आहेत, रिचेस, गॉड, ब्युटी का सोसायटी. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे, द पोएट वॉन्ट अस टू अप्रिशिएट इन काय आहे, ब्युटी आहे. आपल्याला ब्युटीला एन्करेज करायचं आहे, त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे, त्याला पाठबळ द्यायचं आहे. हे आपलं इथं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथं योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपला जो पूर्ण कविता आहे व्हॉट इज अ सक्सेस या पाठाच्या दरम्यान पाठातून आपण शिकलेलो आहे की कवीची काय इच्छा आहे आपण शिकलेलो आहोत. आणि या पाठाच्या दरम्यान असणारे ॲक्टिव्हिटी, गेम आणि टेस्ट हे देखील आपण या पाठाच्या दरम्यान घेतलेले आहे. तर अशा प्रकारे हा पाठ इथे संपलेला आहे आणि आपण भेटूया एका नवीन पाठामध्ये, एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.